शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच्यापूर्वी बरेचसे व्हिडिओ दिले। दररोजचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येक कारणास्तव किंवा कुठल्या अडचणींबद्दल असेल, काही येणाऱ्या अडचणी असतील, येणाऱ्या समस्या असतील, या सर्वांच्या विषयी आपण व्हिडिओ देत असतो। परंतु आजचा व्हिडिओ कुठेतरी एक नाशिक जिल्हा असेल, काही इतरत्र भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला, अशा ठिकाणी अनावश्यक पाणी ज्या ठिकाणी झालं, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रानांना पिंगटपणा त्या ठिकाणी पडला किंवा पिवळे पानं झाली, त्याच्यानंतर बंचेस काही ठिकाणी पिवळे पडत आहे। याच्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो याच्याबद्दलची आज आपण पूर्ण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। त्यापूर्वी काका आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। बाबासाहेब गंगाधर घोडके, राहणार धारकल्याण, ताजी जिल्हा जालना। 95 45 44 17 93। बरं, आपण ऑक्टोबर 6 प्लॉट बुकिंग केले होते। हा, माझी एकच विजिट झाली होती त्यावेळेस। हा, बरोबर आहे। हो, तुम्हाला शेड्यूल येतो फोनवर। हो, बरोबर आहे। काम व्यवस्थित चालू आहे, याच्यानंतर तर आमची विजिट राहणारच आहे। हा, हा। काय वाटलं आता अनुभव, काय नाही, वाटला? नंबर 1 वाटला। 2 साल प्लॉट फेल होता आमचा, या साली तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे चांगला जमला आमचा। बरं, आता आपल्याला लोड कमी करावा लागणार, एवढा लोड ठेवून चालणार नाही। नाही, करून कमी। एवढा लोड व्हिडिओ मध्ये लोकांनी पाहिला तर लोक विचार करतील एवढा लोड का ठेवला म्हणून। हो ना। आता लक्षात घ्या, कामकाज करताना आपण नियोजन करणं गरजेचं आहे। आता दुसरी गोष्ट की जो आपला महत्वाचा मुद्दा की आपण ज्यावेळेस आपले रानं पिवळे पडतात, कुठेतरी पाणी एक्सेस होतंय, अशा वेळेस जमिनीला ज्या ठिकाणी वापसा होत नाही, अशा ठिकाणी आपण 2 ते 3 आपल्यासाठी कामं करणं फार गरजेचे आहे। ते जर आपण व्यवस्थित पद्धतीने घेतले, त्याच्यामध्ये तुमचं ड्रिपचं ऍप्लिकेशन सुद्धा देणं गरजेचे आहे। मग ज्या पानांमध्ये पिवळेपणा असतो त्या ठिकाणी तुमचं झिंक, फेरस, मॅंगनीज किंवा मॅग्नेशियम याची कमतरता नक्की त्या ठिकाणी असते। आपण त्याचं पानदेट परीक्षण पहिले करून घेणं फार गरजेचं आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या। मला बरेच कमेंट त्या ठिकाणी आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल करून विचारलं, रानं पिवळे पडताय, पाणी झाला, पाणी अनावश्यक पाणी झालं, आणि अशा वेळेस तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी चालू झाला। बऱ्याच ठिकाणी बंच सुद्धा त्या ठिकाणी पिवळे झाले। आता हे पिवळे बंच झाल्यानंतर त्यांनी येलो शेड जर पकडला तर त्या बंचची फुगवण पुढे होत नाही, कुठलाही त्याचा विकास त्या ठिकाणी होत नाही। मग अशा वेळेस आपल्याला काम करणं गरजेचं आहे। अशा वेळेस आपण आंतरमशागत करत असताना लक्षात घ्या, तुमच्या प्लॉटमध्ये 50 60 70 दिवसापर्यंत, 80 दिवसापर्यंत हे प्रॉब्लेम नक्की येऊ शकतात। मग अशा वेळेस आपल्याला जर आपली जमीन पूर्ण काळी असेल किंवा हेवी सॉइल आपण ज्याला म्हणतो, त्या तशा पद्धतीची जमीन असेल तर आपण त्याची आंतरमशागत करणं गरजेची आहे, किंवा आपण एक आतमध्ये नांगरचं तास करून घेणं गरजेचं आहे। आणि ते नांगर तास केल्यानंतर जी वापसा किंवा जे आपण म्हणतो की जमिनीतून ऑक्सिजन जो मुळ्यांवाटत आपल्या झाडासाठी हवा आहे तो त्या ठिकाणी मिळायला मदत होईल, या पद्धतीने आपल्याला नियोजन करणे। किंवा दुसरी गोष्ट, त्या बोधावरती आपण टोचे मारून घेणं गरजेचे आहे। बरेच शेतकरी जास्त पावसामध्ये असेल, ज्यावेळेस तुमचे बोध कडक होतात, अशा वेळेस सुद्धा त्याला टोचे मारतात। त्या पद्धतीने जरी काम केलं तरी आपल्याला त्याचा फायदा नक्की होईल। परंतु याचबरोबर आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना आपण पानदेट परीक्षण करून घ्या, ज्या ज्या तुम्हाला डिफिशियन्सी, ज्या ज्या मायक्रोन्यूट्रिएंटची तुम्हाला वाटते, मग त्याच्यामध्ये तुमच्या दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, याची पूर्तता करत असताना आपल्याला काय करायचंय, सर्वात सुरुवातीला आपल्याला ऑलरेडी ड्रिपच्या माध्यमातून पाणी द्यायचंय, परंतु पाणी देत असताना सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड एकरी 2 ते 3 लिटर आपल्याला सोडून घ्यायचे। हा फार महत्वाचा मुद्दा आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या। सुरुवातीला आपल्याला पहिल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला 2 ते 3 लिटर फॉस्फरिक ऍसिड आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय। ते संपल्याच्या नंतर आपल्याला वनिता कंपनीचं जिप्सॉल त्या ठिकाणी येतं, ते जिप्सॉल एकरी 5 लिटर आपल्याला द्यायचं, म्हणजे दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला तो डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण डोस देणार आहे, तो डोस म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं झिंक सल्फेट साधारणतः 10 किलो, फेरस सल्फेट 10 किलो, मॅंगनीज सल्फेट 2 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, हा जो डोस आहे तो आपण 200 लिटर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवायचा आहे। आदल्या दिवशी आपण भिजत ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर सल्फ्युरिक ऍसिड टाकून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून सल्फेटचं रूपांतर आपल्याला कुठेतरी चिलेटेड मध्ये होईल आणि त्याचा झाडासाठी योग्य नियोजन आपल्याला होईल। मग त्याकरिता आपण तो डोस देण्याच्या आदल्या दिवशी आपण तो डोस भिजत ठेवणे, हे 2 डोस दिल्यानंतर आपल्याला तिसरा डोस त्याचा आपल्याला द्यायचा आहे। तो डोस द्या, पाणी बंद करा, आपल्याला अतिशय 3 ते 4 दिवसामध्ये चांगल्यापैकी चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील। त्याचबरोबर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून चिलेटेड झिंक 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम, चिलेटेड फेरस आपल्याला घ्यायचं 100 ग्रॅम, चिलेटेड मॅंगनीज 50 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, युरिया 200 ग्रॅम, या पद्धतीची एक फवारणी आपल्याला वरतून घ्यायची। म्हणजे फवारणीच्या माध्यमातून आपल्याला हा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। हा स्प्रे जाऊ द्या, 2 दिवस जाऊ द्या, 2 दिवस गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परत एकदा चिलेटेड कॅल्शियम 100 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला ग्रो सीड म्हणजे ग्रीन सीड आपल्याला त्या ठिकाणी 500 ml या प्रमाणात आपल्याला सेकंड स्प्रे करायचं आहे। ज्या ठिकाणी पिवळेपणा असेल, ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल, त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला एवढे जर काम व्यवस्थित केले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये प्रत्येक ठिकाणी चेंजेस त्या ठिकाणी दिसायला मदत होईल।
परत एक 8 ते 10 दिवसानंतर हेच ड्रिपचे ऍप्लिकेशन आपल्याला सेकंड डोस सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचं. हे जर तुम्ही 2 ते 3 वेळेस व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चेंजेस दिसतील, कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु प्रत्येकाला व्हिडिओच्या माध्यमातून जेवढ्या गोष्टी सांगतोय मी त्या प्रत्येक ठिकाणी सक्सेस झालेले आहे. आणि आपण त्याचा अभ्यास करूनच आपण ते नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला देतोय. हे जर नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच मला तरी वाटतं की प्रत्येकाचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. वापसा कंडिशन आपल्यासाठी जमिनीसाठी फार महत्वाची. कुठेतरी जमिनीला कडकपणा असतो, बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. अशा वेळेस आपल्याला मुळी चॉकअप होते, वरती आपटेक थांबतं. अशा वेळेस नक्की अडचणी त्या ठिकाणी येतात. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला कामकाज करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता ही सर्व महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली. काका अजून काय सांगाल, आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? हे सांगणार काय वाटतं काका, तुम्हाला काय वाटतं बदल? बदल झाला ना. आमचं जे समजा भुरी येते ह्या टायमाला, बरं. ते भुरी वगैरे काही पंचवर काही दिसायला लागली, अजिबातच नाही. पानावर पण बिलकुल नाही. नाही ना, पानांचा एक तजेलदारपणा अतिशय छान आहे. बरोबर. आणि काडी पक्वता सुद्धा थोडी सुरुवात झाली. पकाला काडी पकवायला. आणि जो तुमचा माल लूज पडतो, बऱ्याच तुम्ही आता मला सांगितलं निक्रोसिसचा प्रॉब्लेम असेल, बरोबर, जास्त वॉटर डिप्लोडिया असेल, याच्या अडचणी तुमच्यापर्यंत नक्की येतात. परंतु यावर्षी नक्कीच येणार नाही, याची आपण काळजी घेणारच आहे. आणि जमलं तर आपण नक्की शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा एक व्हिडिओ देऊ, जेणेकरून कामकाज केल्यानंतर माल कसा तयार झाला हे शेतकऱ्यांना पण कळायला पाहिजे. बरोबर आहे का? तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, याच पद्धतीचं नियोजन आपण आज जालना जिल्ह्यामध्ये आहोत. बरेचसे प्लॉट या ठिकाणी बुकिंग आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या आमच्या आज व्हिजिट झाल्या. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाचं समाधान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जर याच पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर कामकाज केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो काय करा, तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगून ठेवतो. 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. काही अडचणी असतील तर विचारून घेत चला. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.